देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोडी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकरी आणि पीएम किसानच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। आपण जर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये आता सकाळीच जमा झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे। बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी बघू शकता। त्याचप्रमाणे बघा नरेंद्रजी मोदी साहेब सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। व यामध्ये बघा नमो शेतकरी पीएम किसान लाभार्थी 4,000 रुपये जमा, बघू शकता 4,000 रुपये जमा झाल्याचे चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे 4,000 रुपये जमा झालेले आहेत व कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळेल। यामध्ये बघा नमो शेतकरी योजनेचा बघा 9वा हप्ता व त्याचप्रमाणे बघा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आज वितरित करण्यात आलेला आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर बघा म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केलेली आहे, राज्य शासनामार्फत जमा झालेली आहे। त्यामुळे आपण जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी ही पाहायला मिळत आहे, जेणेकरून तुम्हाला यामार्फत राज्य शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत मोठा दिलासा मिळालेला आहे। आताच जमा झालेला आहे 15 जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहे। 15 जिल्ह्यातील जमा झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही रक्कम आता आपल्याला जमा झाल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।